तर नमस्कार पब्लिक, मी पवन, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आहे 10 दिवस डेली ब्लॉग चॅलेंजचा दिवस दुसरा, म्हणजे काल एक दिवस झाला ज्याच्यात पाहिलं असेल तुम्ही, आम्ही पवायला गेलतो आम्ही आणि काय तेवढंच केलं। तर आज आलेलो आहे आम्ही कापूस वेचायला, वेचणी चालू आहे कापसाची आणि इकडचा आमचा कापूस झालेला आहे सगळा आणि इकडे फुटेल थोडंफार। याची चालू आहे तिसरी वेचणी आणि इकडच्याचे झाल्या 2, म्हणजे आता कापूस शेवटच्या टप्प्यात आहे आणि आता हे झाली की तिसरी वेचणी काम 25 नंतर आम्ही पेरण्याचं काहीतरी दुसरं काहीतरी करू। तर आज देतो तुम्हाला शेताचा टूर म्हणजे काय काय आमच्या शेतात। तर इकडे सरकी आहे आणि इकडे पण सरकी आहे आणि त्या कोपऱ्यात लावलेले आहेत तुरी। तर 3च पीक सध्या 2 पीक आहे। या वरचा प्लॉट त्याच्यात ते सरकी आणि तुरी आणि याच्यात फक्त सरकी आहे आणि इकडे थोडंसं गवत आहे आपले, जसं की तुम्ही काल पाहिलं असेल शेळ्यासाठी गवत आहे आणि ह्या पपया वगैरे आणि ही ओंबवणी खाऊन टाकलेली कालची पपई हे देखो, जी की झाडालाच पिकली होती, दोघीला डोळे पडलेले। यांचं पण काम 25 करू आपण। तर चला अजून काय काय आमच्या शेतात ते पण दाखवतो। तर चला, ही आहे सगळ्यात मोठी विहीर आमच्या शेतातली, जी की 50 हाताची रुंदी याची आणि इकडून एंट्री आहे आमच्या शेताला, जिथं की गाडी लावलेली आणि इकडून आम्हाला शेतात यावं लागतं। इथून सगळं शेत दिसतं हे बा, हे आणि इकडे समोर इकडे खाली नात करते काय नुसता कापूस यावं लागतं। आता इथून इकडं आहे नानाचं, तिकडं आहे ऊस आणि इकडं आहे रेशीमचं म्हणजे तुती आहे। इकडे सगळे लिंबुनी वगैरे सगळे झाडं लावलेली बांधाला, नारळ, ही गाय इथं काय म्हणते जांभळे, इकडे सगळे चिकू वगैरे लावले आणि हे आहे ते तुतीचं शेड, ज्याच्यात की त्या आळ्या असतात त्याची शेती केली जाते। आळ्या म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत असेल तुती, तर तिची शेती इकडे केली जाते याच्यात। तर ह्यो पाला असतो तो आणि ह्या त्याच्या चंद्रिका आणि या बांधावर पण आहे 2 पपयाचे झाडं, इकडं काय आहे आंबा आणि नारळ, इकडं आहे शेती म्हणजे ते तुतीच हे ड्रॅगन फ्रूट पण लावलं देखो। अजून काही नाही, तर बस एवढंच आहे या शेतात। तर याला म्हणजे आमचं विहिरीचं वावर, त्या विहिरीमुळं आणि आम्ही जे पवायला येत होतो ना, तर ते आहे त्या ऊसाच्या रानात तिकडे पलीकडे, तिकडे खाली ती विहीर। तर बेसिकली 2 विहिरी आहेत शेतात। आता बाज झालं एवढंच टूर बाज झाला, नाहीला पळत असतो का। आता मी यायचे तो कापूस आणि जातो डायरेक्ट घरी, टाईमपास नको निसता, कापूस पण यायचं लागतो। अरे चलो टाटा। आज मी अचानक भयानक येईल शेतात, त्याच्यामुळे मला वटील धुडकं नाही, आता याच्यावर काम चालायचं आणि कापूस दाखवतो तुम्हाला किती फुटलेला आहे। तिसरी येत नाही तरी पण जबर फुटेल या बा, नुसता पांढरा कापूस, पांढरं सोनं। तर चालू यायचे तुम्ही आता, तुम्ही फॉलो करून घ्या तोपर्यंत, फॉलो नाही सबस्क्राईब। पब्लिक कापूस वगैरे याचून झालेलं आजच्या दिवसासाठी, कारण आता 5:30 पावणे 6 वाजत आले, सूर्य मावळ आहे डायरेक्ट आणि मी ते बोध बांधून दिलं आहे पप्पाला, ते शूट करता नाही आलं गडबडीत। तर आता मी डायरेक्ट आलो आहे हे घ्यायला, काय म्हणते गवत घ्यायला आलो आहे शेळ्यासाठी। तर चला गवत घेऊया आजच्या दिवसासाठी, बरंचसं झालं याचं, तर तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवेन। पब्लिक आजच्या दिवसाचं कापूस येणं झालेलं आहे, कारण सूर्य मावळ आहे, मावळायचे। तर इतकं झालं व्यसन इथून तिथपर्यंत। पब्लिक एवढं गवत घेतलेलं आहे, याच्यात थोड्या पळाच्या पण घेतल्यात, कारण आता पळाच्या उपटून टाकायच्यात। आता कापूस वेचणं झाला की पळाच्या उपटून टाकायच्या आणि तिथं काहीतरी दुसरं लावणार आहे, बघूया काय लावते। तर पब्लिक 7 वाजलेत रात्रीचे आणि आम्ही आलोय कुठं चहा प्यायला, याला म्हणते मस्ती। आता थंडी वाजती, भाऊला तर तसंच आणलंय, मी तर तयारी झालो, मला माहित होतं चहा प्यायला जायचं, भाऊला वाट्याने उचलेलंय, भाऊने माहिती टोपी दापिली। गाईस काय सांगू तुम्हाला गाईस, आता आम्ही बसलो बिनकामी, केव्हा बसलं माहीत नाही, हे इकडे बसलंय मी इकडे बसलोय, जाऊया आता चहा पिऊ।
आणि जाऊ घरी. इथं शेकीचा इंतजाम आहे. नाही काय मस्त खुर्च्या. कुत्रा मिळतं त्याला जायला इथे. तर आता उद्या येईन फर्स्ट व्हिडिओ. उद्या नाही, उद्या येईन. उद्या फर्स्ट, त्याच्या उद्या सेकंड, म्हणजे आजचा व्हिडिओ परवा येईल. कारण आपली फर्स्ट व्हिडिओला व्हिडिओची टायटल राहील चॅलेंज ॲक्सेप्टेड पार्ट 1, चॅलेंज ॲक्सेप्टेड पार्ट 2 असे टाकायचे. नाही तसं काही नाही, टाकू आपण जे हिसाबात येईल ते. आपले व्हिडिओज एक दिवस लेट येण्याचं कारण आहे पहिल्या व्हिडिओची एडिटिंग कंप्लीट नाही झाली, तर दुसरा व्हिडिओ त्याच्या दुसऱ्या दिवशी शूट होतो आहे. त्यामुळं उद्या पहिलं येईल, परवा दुसरा येईल, असं म्हणजे एक दिवसाचा गॅप पाहिजे. गाईज तुम्ही ही देवाकडे ब्लेसिंग घ्या की आमचे व्हिडिओ लगातार 10 दिवस येतील. येते ना भैया, कन्सिस्टन्सी मॅटर करते. ब्लेसिंग नवीन शब्द विचारलेला ChatGPTला, त्यांनी सांगितलं म्हणून वापरला. असे एक नवीन शब्द तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. भेटेल. नवीन स्टॉक अपडेट झालेला आहे. काय चाय पण आलेली आमची, तर आता हे संपूया, चाय पण पिऊया. आता चहा प्यायला आलोय आणि हे दररोजचं आहे बरं. हे म्हणजे जेव्हा चहा पिऊ तेव्हा हे खावा लागतंय. गाई दररोजचं नाही आहे. हां, आम्ही आठवड्यातून एक दिवस येतो. तो 5-6 क्विंटल 5-6 धडे कापूस असतो. मी 5-6 त्यावेळेला पैसे देतो. दररोजचं म्हणजे चहा सोबत दररोजचं आहे. चहा संग कंपल्सरी आहे. तर यांनी आतल्या आत खाऊन इथं घेऊन आलंय. स्वच्छ भारत का इरादा मग का घरात टाकतो. तर पब्लिक चहा वगैरे पिऊन झाली आहे. आता आम्ही जातो घरी. तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंट्समध्ये सांगा, आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तर बाय बाय, उद्याच्या.